नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण अशी काय भयकथा बघणार असो। ती एका बस ड्रायव्हरची असा आणि तो पुण्याहून कोकणात येत होतो, पण त्याच्यासोबत घाटात असो काय प्रकार घडला तो ऐकल्यावर तुमच्या तर पायाखालची जमीनच सरकतली हा। पण ह्यो प्रकार नक्की काय असा ह्या बघण्याआधी अजून पण जर तुम्ही मालवणी गोष्टी ह्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करूक नसतात तर सबस्क्राईब करून टाका आणि मगच आपण ह्या अनुभवाकडे वळाया। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरुवात करूया। माझं नाव विनायक। गेल्या 15 वर्षापासून मी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात एसटी ड्रायव्हर म्हणून नोकरी करतोय। सह्याद्रीचे घाट आणि कोकणातील वळण रस्ते आणि विदर्भाचे लांब लांब हायवे यांच्यावर मी खूप वेळा प्रवास केलाय। लोकांच्या नजरेत ड्रायव्हर म्हणजे फक्त स्टेरिंग फिरवणारा माणूस, पण आमका रस्त्यावर जा दिसता जा जाणवता ता एखाद्या सामान्य माणसाक सांगितला तर त्याच्या काळजाचं ठोकत चुकात। ही गोष्ट एका पावसाळ्याच्या रात्रीची असा, जेव्हा मी पुणे कोकण मार्गावर धावणारी शेवटची बस घेऊन निघालो होतोय। रात्रीचे 11:30 वाजलेले। स्वारगेट बस स्थानकावर माझी लाल परी एसटी बस प्लॅटफॉर्मवर उभी होती। पावसाळ्याचे दिवस असल्यान प्रवासी संख्या सुद्धा कमी होती। फक्त 7 ते 8 लोक बसमध्ये होते। कंडक्टर साहेब म्हणजे आमचेच देशपांडे काका बेल वाजवून ते आपले प्रवाशांका बोलवत होते। विनायक, निघायचा काय? आज वातावरण माका काय नीट वाटत नाया। देशपांडे काका माका आपले असा विचारूक लागले आणि त्यांच्या आवाजात देखील माका आज काय ती अमानिक भीती दिसत होती। मी फक्त मान डोलावलंय आणि एसटी आपलं चालू केलंय। बसचा तो आवाज माझ्या ओळखीचाच होतो, पण जणू काय तो आवाज कोणतरी ओरडल्यासारखं येत होतो। तसेच आम्ही आपले जाऊक निघालो। आम्ही तामिनी घाटाच्या दिशेने निघालो। घाट सुरू झालो आणि पावसाचा जोर सुद्धा प्रचंड वाढलो। बाहेर इतका अंधार होतो की हेडलाईटचा प्रकाश सुद्धा त्या काय काळोखाक फाडू शकत नाही होतो। तामिनी घाटातल्या एका अरुंद वळणावर मी आपली बस वळवलंय। अचानक खिडकीच्या बाहेरून कोणीतरी बसच्या पत्र्यावर जोरात थाप मारल्यासारखा आवाज माझ्या कानावर इलो। मी आरशात बघितलंय, बाहेर तर फक्त दरी दिसावती। मग इतक्या उंचीवर बसवर थाप कोण मारित असात असो काय प्रश्न माका पडलो। मी कंडक्टरकडे बघितलंय तर ते झोपलेले, पण मागच्या सीटवर बसलेली एक म्हातारी बाई माझ्याकडे एकटक बघत होती आणि ती माझ्याकडे बघून बाहेरच्या दिशेत म्हणजे त्या अंधाराकडे बोट दाखवित होती। बाहेर पावसाचा हाहाकारच सुरू झालं होतं। विजांच्या त्या कडकडाटात ती दरी एखाद्या राक्षसाच्या उघडलेल्या जबड्यासारखी वाटा होती। मी टॉर्च घेऊन बसच्या खालच्या बाजूक वाकान बघितलंय। जी लोखंडी साखळी चाकात अडकली होती ती पूर्णपणे गंजलेली होती। पण धक्कादायक गोष्ट ही होती की ती साखळी नुसती अडकलीच नाही होती, तर तिका लॉक सुद्धा बसत होता। जसा जसा मी त्या साखळीकडे बघत होतोय तसा तसा ती माझी 10 टनची एसटी हळूहळू दरीच्या दिशेने सरकत होती। आणि तेवढ्यातच एक थरकाप उडवणारा आवाज माझ्या कानावर ऐका गेलो की विनायक वर ये,
खाली काय बघतोस? देशपांडे काकांचो तो ओरडण्याचा आवाज होतो. मी आपलं वर बघितलंय तर देशपांडे काका बसच्या दरवाजातच उभे होते, पण त्यांचो चेहरो ह्यो पांढरो फट पडलो होतो. मी घाईघाईन वर चढलय आणि त्यांका आपलं विचारूक लागलंय की काका बस खाली सरकता, कोणतरी साखळी ओढता. काकांनी माझ्याकडे बघितल्याने आणि माका म्हणाक लागले की विनायक, बसमध्ये कोणच नाही, आपण दोघच असाव. या त्यांचा वाक्य ऐकान माझ्या अंगावर तर सासाराम काटो चिलो. काय बोलताय? ती म्हातारी बाई आणि ते 5-6 प्रवासी मगाशीच तर बसले होते. मी वळून मागच्या बाजूक बघितलंय तर बघतोय तर ती अख्खी बसच रिकामी होती. मगाशीची म्हातारी माझ्याकडे बघत होती. थंय फक्त एक जुना फाटलेला पांढरा कापड पडलेला होता. सीटवर पावसाचा पाणी साचला होता. जणू काय कोणतरी थंय ओल्या अंगान बसला होता असा कायसा थैसर जाणवा होता. भीतीन माझा संपूर्ण अंग थरथरा होता. मी ड्रायव्हर सीटवर बसलोय. काही करून ही माका जागा सोडूची होती. मी आपलं एसटी चालू केलंय. बसने जोर धरलाय पण ती साखळी सुटतच नाही होती. मी जोरात आपलं एक्सिलेटर दाबलंय. इंजनचा आवाज जोरात घुमलो आणि एक जोरात आवाज येलो, साखळी तुटली असात असा माका कायसा वाटला आणि बस सुद्धा पुढे जाऊक लागली. पण आता वेग वाढलो होतो. मी ब्रेकवर पाय ठेवलेलो असताना देखील ती बस काय थांबाचा नावच घेत नाही होती. ब्रेक फेल झाले होते. ताशी 80च्या स्पीडने बस त्या वळणावळणाच्या घाटातून खाली जात होती. स्टेरिंग माझ्या हातातून निसटत होता. समोरून एक प्रचंड मोठा ट्रक येत होतो, ज्याच्या हेडलाइट्समुळे माझे डोळे एकदमच दिपले. पण त्या ट्रकमधून हॉर्नचा काय आवाज येत नाही होतो, तर माणसांच्या किंचाळण्याचा आवाज येत होतो. मी डोळे घट्ट मिटून घेतलाय. आता माका मरण माझ्या डोळ्यासमोर दिसा होता. पण अचानक माझी ती बस थांबली. जोराचा झटको बसान बस एका जागी स्थिर झाली. मी डोळे उघडलाय तर समोर तो ट्रक काय नाही होतो, रस्तो सुद्धा नाही होतो. मी एका जुन्या पडक्या पुलाच्या अगदी टोकावर उभं होतोय आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे एसटी बस त्या जुन्या पुलाच्या टोकावर अशी उभी होती की जर टायर अर्धो इंच जरी पुढे सरकलो असतो तर आम्ही थेट 100 फूट खोल दरीत काळोखात असतो. बाहेरून काचेवर होणारो तो हातांचा आवाज आता तर वाढतच होतो. तेवढ्यातच देशपांडे काका ओरडाक लागले की विनायक, दरवाजे उघडू नको आणि चुकान देखील लॉक काढू नको. मागच्या सीटच्या कोपऱ्यात देशपांडे काका आपले जाऊन बसले होते. त्यांचा आवाज आता पूर्णपणे बसलो होतो. अचानक बसच्या आतला तापमान सुद्धा कमी जाऊक लागला, म्हणजे थंडी वाढत होती. माझ्या तोंडातून तर वाफा बाहेर निघत होते आणि माका असो काय वास येऊक लागलो, म्हणजे कोणत्या तरी कुजलेल्या मांसाचो आणि जळक्या टायरचो वास त्या एसटी मध्ये संपूर्ण पसरलो होतो. तेवढ्यात मागून एक आवाज येलो, तिकीट द्या की साहेब. मी भीतीन आपली मान वळवलंय. त्या रिकाम्या बसमध्ये मगाशी बघितलेलं तीच म्हातारी बाई आता देशपांडे काकांच्या अगदी मागेच उभी होती. तिचा डोक्या एका बाजूक पूर्णपणे कललेला होता, जणू काय तिची मान मोडली असा काहीसा वाटत होता. मी आपलं स्टेरिंग घट्ट पकडलंय आणि आरडाओरडा सुरू केलाय. कोण असाय तुम्ही? काय पाहिजे तुमका? त्या म्हातारीन माझ्याकडे बघितले आणि तिनं हसाचा थांबवल्यान आणि ती आपली माझ्या जवळ इली.
आणि म्हाका म्हणायक लागली, अरे विनायक, तू आमका सोडून खंय चल्लास? गेल्या वर्षी याच रात्री तू आमका दरीत पाडलंस ना? विसरलंस काय तू? या सगळं ऐकान माझा डोक्या तर चक्रावूनच गेला. गेल्या वर्षी मी तर या रूटवर नव्हतंच, पण मग ती असं काय म्हणता? अचानक बस हवेत हल्ल्यासारखी वाटली. मी खिडकीतून खाली बघितलंय तर 5-6 सावले त्या एसटी बशी खालसून उचलून दरीच्या दिशेने ढकलत होते. बसचा पुढचा भाग आता हवेतच होतो. मी शेवटचा प्रयत्न मनात गाडी चालू करूचो प्रयत्न केलाय, पण चावीच फिरत नाही होती. त्या म्हातारीन माझ्या हातावर एकदम घट्ट पकडल्यान होता. चल, वेळ झाली हा, प्रवाशांका उशीर होता, असा ती काय ओरडाक लागली. आणि तिचा आवाज देखील सामान्य माणसासारखं येतच नाही होतो. तो एखाद्या धातूच्या पत्र्यावर खिळे घासल्यासारखा आवाज वाटावतो. देशपांडे काका बेशुद्ध होऊन थयच पडले होते. माका जाणवला की बस आता पूर्णपणे बॅलन्स सोडून दरीकडे जायता. मी आपले डोळे मिटलय आणि माझ्या आईचं नाव घेतलंय. शेवटच्या क्षणी माका आठवला की ज्या दिवशी मी या डेपोत जॉईन झालं होतं तेव्हा जुन्या ड्रायव्हर्सने माका एक शापित बसबद्दल सांगितल्याने होता. आणि त्या बसचा नंबर होतो 7222. ज्या बसचं 10 वर्षापूर्वी याच पुलावरून अपघात झालो होतो आणि त्यातले सर्व प्रवासी आणि ड्रायव्हर कंडक्टर हे देखील जागीच ठार झालेले होते. मी तरतरत्या हातान डॅशबोर्डवरचो स्टिकर बघितलाय. थंय धूळ पुसल्यावर जो माका नंबर दिसलो तो नंबर बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. तो नंबर होतो 7222. आमची ती बस दरीत कोसळत होती. इतक्यातच बसच्या ड्रायव्हर सीटवर माका एक मृतदेह सापडलो जो 10 वर्ष जुना होतो. धक्कादायक गोष्ट ही होती की जेव्हा त्याने बसचा दरवाजा तोडल्याने तेव्हा त्यांका थंय आजच्या तारखेचा एक तिकीट मिळाला ज्यावर ड्रायव्हर म्हणून माझाच नाव होता. आणि त्या तिकीटवर असा देखील लिहिलेला होता की अजून प्रवास संपलेलो नाया, उद्या रात्री पुन्हा भेटाया. मित्रांनो, ह्यो एसटी ड्रायव्हरचो अनुभव तुमका कसो वाटलो असा या माका कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे देखील असे काय भूतांचे सत्य अनुभव असतील तर माका ईमेल किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकतास. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दिलेली असा. आणि मित्रांनो, मी तुमका एक विनंती करतोय की 20% असे लोक असत जे सबस्क्राईब करून व्हिडिओ बघतात आणि 80% लोक असे असत की व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करूक नाही. म्हणून तुमच्याकडे माझी एकच विनंती असा की प्लीज यो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी असे भूतांचे सत्य अनुभव तुमच्यापर्यंत घेऊन येणार असय. चला तर मग भेटूया अशाच एका सत्य अनुभवात. तोपर्यंत धन्यवाद.